विष्णूच्या संदर्भात काहीही बोलायचं ठरवलं की त्याच्याबरोबर येणारी जी देवता आहे ती म्हणजे लक्ष्मी. आणि मग पती पत्नींच्या चांगल्या जोडप्याला, अनुरूप जोडप्याला सुद्धा लक्ष्मीनारायणाचा जोडा वगैरे असं आपण म्हणतो. प्रत्यक्षामध्ये आपल्याला असं दिसतं की विष्णू हा साधारणपणे इसवी सन पूर्व 4-5व्या शतकापासून जर उदयाला यायला लागला असेल तर लक्ष्मी ही त्याच्यापेक्षा खूप जुनी आहे, जास्त जुनी आहे. म्हणजे ऋग्वेदामध्ये जी खिल नावाची सूक्त आहे, म्हणजे खिल याचा अर्थ अपेंडिक्स, ऋग्वेदाचा मुख्य जो भाग आहे 1017 सूक्तांचा, तो झाल्यानंतर पुढे 11 सूक्त ऋग्वेदामध्ये आहे, त्याला खिल सूक्त असं म्हटलं जातं, म्हणजे अपेंडिक्स असलेली अशी सूक्त. तर त्या सूक्तांमध्ये एक सूक्त आहे ते म्हणजे श्री सूक्त. ते आता खूप प्रसिद्ध आहे, त्याचं कारण अनेक लोक ते म्हणत असतात, विशेषतः त्या लक्ष्मीची त्या निमित्ताने शुक्रवारी पूजा वगैरे होते, त्याच्यामध्ये ते सूक्त म्हटलं जातं वगैरे. परंतु ते सूक्त इसवी सन पूर्व किमान 8व्या शतकातलं आहे, म्हणजे आत्तापासून सुमारे 2800 वर्षांपूर्वी ते सूक्त तयार झाले. आणि विष्णू हा सुद्धा ऋग्वेदातला विष्णू जो आहे तो सूर्यदेव आहे आणि त्याचा आता रूपांतर शंखचक्र गदा पद्मधारी आणि मेघश्याम अशा स्वरूपाचा एक देव आणि जो सृष्टीचं पालन करताय असा देव त्याच्यामध्ये झालेला आहे. परंतु ऋग्वेदातला जो विष्णू आहे तो सूर्य आहे आणि आताचा जो विष्णू आहे तो सूर्याची प्रतीक जरी धारण करणारा असला, म्हणजे पद्म, कमळ उदाहरणार्थ, किंवा चक्र, ही सूर्याची प्रतीक तो धारण करतो, पण तरी सुद्धा आता आपल्या मनासमोर किंवा डोळ्यासमोर जी विष्णूची कल्पना आहे ती काही सूर्यदेवाची नाही. पण लक्ष्मीचं तसं नाहीये. लक्ष्मी ही पहिल्यापासून श्रीची, म्हणजे संपत्तीची, चांगुलपणाची सगळ्या प्रकारच्या, किंवा उत्कृष्टतेची, म्हणजे ज्याला एक्सलन्स असं म्हटलं जातं, त्या एक्सलन्सची देवता म्हणजे लक्ष्मी असं आहे. आणि मग त्यामुळे ते जे सूक्त आहे त्या सूक्तामध्ये जे वर्णन आहे सगळं, अनेकांना ते पाठही असेल की हिरण्यवर्णा, सोन्याची चमचमती अशा स्वरूपाची, हरिणी म्हणजे आकर्षून घेणारी, मोत्याच्या नाही, सोन्याच्या आणि चांदीच्या माळा धारण करणारे, सुवर्ण रजत सर्जा, चमचमती. त्याच्यानंतर ती कशी आहे तर तिच्या समोर घोडे म्हणजे रथ वगैरे असं सगळं चांगलं उत्तम असं ऐश्वर तिच्याकडे आहे. त्याच्यानंतर ती कमळामध्ये बसलेली आहे आणि ते कमळ कसं तर चिखलामध्ये उगवलेलं अशा स्वरूपाचं ते कमळ, म्हणजे एक प्रकारे वाईटातून चांगलं निर्माण होतं त्याचं प्रतीक. किंवा अतिशय सर्वसामान्य अशा वाटणाऱ्या किंवा खरं म्हणजे अत्यंत फालतू वाटणाऱ्या गोष्टीतून अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारच्या गोष्टीची निर्मिती, म्हणजे मग चिखलातून कमळाची उत्पत्ती, असं त्याच्यामध्ये हे म्हटलंय. आणि लक्ष्मीची प्रार्थना केली आहे तिथे, ती 2 प्रकारे केलेली आहे. म्हणजे एक तर लक्ष्मीने माझ्यावर प्रसन्न व्हावं हे तर आहेच, आणि तिने माझ्याकडे यावं हे तर आहेच, पण तिची एक काउंटर पार्ट, तिची एक जोडीची अशी दुसरी देवता ही तिची कल्पना केली आहे, ती म्हणजे अलक्ष्मी, म्हणजे लक्ष्मीच्या विरुद्ध. अलक्ष्मी याचा अर्थ बरोबर उलट, दारिद्र्य वगैरे असं सगळं. म्हणजे आता संस्कृतमध्ये असं असतं की मित्र याच्या उलटा शब्द जो आहे तो आपल्याला अमित्र हा शब्द माहिती आहे, पण अमित्र याचा अर्थ नुसता मित्र नसलेला असा नाही, अमित्र याचा अर्थ पॉझिटिव्हली शत्रू असा त्याचा अर्थ आहे. तर तसं अलक्ष्मी म्हणजे बरोबर उलट असलेली अशी देवता. तर अलक्ष्मी नसावी, लक्ष्मी असावी आणि अलक्ष्मी नसावी अशी 2 प्रकारची प्रार्थना त्याच्यामध्ये केल्याचं आपल्याला आढळून येतं. आणि मग नुसतं लक्ष्मीच पाहिजे असं नाहीये, तर लक्ष्मी ज्याच्यापासून उत्पन्न झाली आहे तो चिखली तर चिखल तोही आमच्यामध्ये असला पाहिजे आणि आम्ही नवीन एक नवनिर्मिती करू त्यातून, आणि लक्ष्मी त्या प्रकारे आमच्याकडे येईल अशा स्वरूपाची एक अत्यंत भव्य अशी कल्पना ही त्या सूक्तामध्ये केलेली आपल्याला दिसून येते. आता या सूक्तामध्ये त्या लक्ष्मीचा एक वृक्ष सांगितलाय, तो वृक्ष म्हणजे बिल्व. बिल्व म्हणजे बेल, आणि बेलाला संस्कृतमधलं नाव जे आहे ते श्री वृक्ष किंवा बेलफळ म्हणजे श्रीफल. संस्कृतमध्ये नारळाला श्रीफल म्हणत नाही, नारळाला नारिकेल असंच म्हणतात, आणि श्रीफल म्हणजे बेलफळ असं आपल्याला दिसतं. तर त्या तिचं झाड आहे, ते बेलाचं झाड हे तिचं झाड आहे. त्याच्यानंतर त्यातून सतत नवीन उत्पन्न गोष्टी होत असतात अशी कल्पना आहे.
आणि आता ही जी श्री आहे तर ती सर्व प्रकारच्या चांगल्या गोष्टींचं प्रतीक असणारी अशी देवता आहे. त्यामुळे भोवती तिच्या पाणी आहे. पाणी याचाच अर्थ समृद्धी आहे. पाणी आहे म्हणजे तिथं वाळवंट नाहीये, चांगल्यापैकी जिथं चांगलं कसता येईल अशा प्रकारची जमीन ही तिथं अपेक्षित आहे असणं भोवताली. त्याच्यात कमळ उगवलेलं आहे. हा, त्या तळ्यामध्ये कमळ उगवलेलं आहे. त्या कमळावर ती बसलेली आहे. ती सोन्याची वृष्टी करणारी अशा प्रकारची देवता आहे. आणि तुम्ही पाहिलं तर तिच्या हातात 2 कमळं दिलेली आहेत. म्हणजे तिच्या हातात कुठलीही शस्त्रविस्त्र काही नाहीये. तिच्या हातात शंख, चक्र, गदा, पद्म यापैकी काही नाहीये. तिच्या हातात धनुष्यबाण नाहीये, काहीही नाहीये. तिच्या हातात 2 कमळं आहेत आणि ती सोन्याची वृष्टी करते. आणि मग जो तिचा चौथा हात आहे तो अभय मुद्रेमध्ये किंवा वरद मुद्रेमध्ये असा आपल्याला असल्याचं आढळून येतं. तर कुठलीही शस्त्र न बाळगणारी आणि तरी सुद्धा अत्यंत सामर्थ्यवान अशा प्रकारची ती देवता आहे अशी कल्पना केली. हा त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आता ह्या देवतेने सोन्याची वृष्टी करावी तर याचाच अर्थ जेव्हा माणसाला रोजच्या व्यवहारामध्ये चलन किंवा सोनं, कॅश याचं महत्व वाटायला लागलं होतं तेव्हा लक्ष्मीचं महत्व हे जास्त मोठ्या प्रमाणात वाढायला लागलं. म्हणून ती आपल्याला असं दिसतं की ऋग्वेदाच्या खिल सूक्तामध्ये ती येते. आता पुढचा मुद्दा असा की ती एक्सलन्सची देवता आहे. सगळ्याकडच्या सर्व चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्यांची ती देवता आहे. त्यामुळे ती स्वतः सुंदर आहे. तिच्या भोवतीचं वातावरण सुंदर आहे. तिच्या कमळामध्ये बसलेली आहे ते कमळ सुंदर आहे. ते पाणी सुंदर आहे. सगळं काही सुंदर आहे. अशा प्रकारची ती देवता आहे. आणि तिथं त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या दूषित दृष्टीला, दुःखाला किंवा कुठल्याही प्रकारच्या वाईट गाणेरड्या अशा कुठल्याही गोष्टींना काहीही स्थान तिथे नाहीये. अशा प्रकारची संपूर्ण पॉझिटिव्ह असलेली ती देवता आहे. आता तिचं हे जे रूप आहे मी बघ्याचपासून सांगतोय ते रूप इतकं लोकप्रिय झालं की ऋग्वेदातल्या श्री सूक्तापासून ते थेट आज आपण लक्ष्मीची चित्र जिथे कुठे पाहतो, म्हणजे आधी वाईट पद्धतीने सांगायचं तर लक्ष्मी ॲटम बॉम्ब पर्यंत सुद्धा तिथपर्यंत सुद्धा लक्ष्मीचं रूप तेच राहिलेलं आहे. जे श्रीसूक्तात वर्णन केलेलं तिचं रूप आहे तेच आजही आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतं. आता अर्थात लक्ष्मी ॲटम बॉम्ब उडवताना आणि विशेषतः लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तो उडवताना लोकांच्या लक्षातच येत नाही की आपण खुद्द लक्ष्मीलाच उडवतोय त्याच्यामध्ये ऍक्च्युली. आणि ती काही धार्मिक म्हणावी अशा प्रकारची गोष्ट नाही. किंवा ती धर्मविरोधीच गोष्ट आहे असं म्हणायला लागेल. पण आता ते जाऊन देत, ते काही लोकांच्या लक्षात येत नाही. आता असंच ही जशी श्री देवता आहे म्हणजे कॅश संपत्ती याची देवता, तर तशीच एक भूदेवता म्हणजे जमीन, ज्या जमिनीतून सगळ्या गोष्टी उत्पन्न होणार आहेत ती जमीन, ती सुद्धा एक प्रकारची संपत्ती आहे. तिच्यातून सगळ्या गोष्टी निर्माण होणार आहेत. त्यामुळे ती भूदेवता. तर तिची पण स्तुती आपल्याला केल्याचं सापडतं. एकेकाळी ऋग्वेदामध्ये म्हणा, अथर्ववेदामध्ये म्हणा, पृथ्वी ही एक वेगळी देवता त्यांनी मानलेली होती. आणि मग अथर्ववेदामध्ये सूक्त येतं की माता भूमी पुत्रोहम पृथिव्या, की पृथ्वी ही आई आहे आणि मी तिचा पुत्र आहे, अशा स्वरूपाची सूक्तही त्याच्यामध्ये येतात किंवा अशा प्रकारचे मंत्र येतात. पण नंतर आपल्याला असं दिसतं की ही श्रीदेवी आणि भूदेवी या दोन्हीचं एकत्रीकरण हे झालेलं आहे. आणि त्यातून मग जी मुख्य देवता निर्माण झाली ती देवता म्हणजे लक्ष्मी. आता श्री ही चलसंपत्तीचं एक प्रकारे प्रतीक आणि म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर जंगम मालमत्तेचं प्रतीक, आणि भूदेवी ही स्थावर मालमत्तेचं प्रतीक असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे अचल संपत्तीचं प्रतीक असं म्हणता येईल. एवढं दोन्ही पुरेसं नाहीये. आमच्याकडे चांगलं उत्पादन आहे, ते उत्पादन करणारी चांगली समजा यंत्रसामुग्री किंवा इतर जे काही साधनं आहेत ती आमच्याकडे आहेत. आमच्याकडे चांगली कॅश आहे. एवढं पुरेसं नाही आहे. त्याच्याबरोबर एक आणखी महत्वाची गोष्ट लागते की जी लक्ष्मी या देवतेमध्ये आपल्याला दिसून येते आणि म्हणून तिचं महत्व आहे. गंमत अशी आहे की लक्ष्म या शब्दाचा अर्थ चिन्ह. चिन्ह म्हणजे कुठलं तरी नाव किंवा थोडक्यात सांगायचं म्हणजे लोगो, सिम्बॉल असं त्याचा अर्थ आहे. तर एखादं समजा उत्पादन आहे ते अमुक एका कंपनीचं आहे, त्यामुळे आपण ते डोळे झाकून घेऊ शकतो. ते का घेऊ शकतो? समजा तशाच सारखं दुसरं काहीतरी आपल्याला सापडलं पण त्या कंपनीचं नाव त्याच्यावर नाही, तर आपण असं म्हणू की जरा नाही विचार केला पाहिजे.
पण ज्या अर्थी अमुक अमुक एक प्रॉडक्ट आहे ते आमच्या कंपनीचं आहे त्या अर्थी ते चांगलं असलं पाहिजे. ते चांगलं असल्याची खूण म्हणजेच तो त्यांचा ब्रँड, तो ब्रँड, ते सिम्बॉल, तो लोगो, ते चिन्ह, ते लक्ष्म थोडक्यात. तर ब्रँडेड मटेरियल की ज्याची गॅरंटी देता येते असं ज्याच्यावर चिन्ह केलेलं आहे की अमुक एक वस्तू आहे ती चांगलीच आहे हे दाखवण्यासाठीचं केलेलं चिन्ह म्हणजे लक्ष्म. आणि त्या लक्ष्माची, त्या ब्रँडिंगची देवता म्हणजे लक्ष्मी. आणि त्यामुळे नुसती संपत्ती नाही, नुसती चल किंवा अचल संपत्ती नाही, ती संपत्ती निर्माण करण्याचे नुसते मार्ग नाहीत केवळ, ते तर आहेतच, पण त्या व्यतिरिक्त ते जे काही उत्पादन आहे, जे काही आपल्याला वस्तू समोर दिसते, त्या वस्तूचं नाव, त्या वस्तूसाठी तयार केलेला ब्रँड, तो ब्रँड म्हणजे लक्ष्मी. आणि म्हणून तिचं महत्व आहे अनन्यसाधारण. आता हे सगळं आहे, तर त्याच्यामध्ये विष्णूशी तिचा संपर्क कसा आला मग? तर ती कथा आपल्याला माहिती आहे की समुद्र मंथनाची गोष्ट आहे. आणि त्या समुद्र मंथनामधून ज्या अनेक गोष्टी उत्पन्न झाल्या, जी 14 रत्न उत्पन्न झाली, त्यातलं एक रत्न म्हणजे लक्ष्मी. मला खरं सांगायचं झालं तर गंमत अशी आहे की समुद्र मंथनातून मिळालेल्या ज्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या विष्णू आणि इतर देवतांनी वाटून घेतलेल्या आहेत. आणि त्यातला विष्णू हा आपल्या आजच्या भाषेत सांगायचं तर सर्वात मोठा लाभार्थी किंवा लाभधारक आहे. म्हणजे इज द लार्जेस्ट बेनिफिशियरी ऑफ समुद्र मंथन असं खरं म्हणजे म्हणता येईल आपल्याला. आणि तसं काय म्हणजे तसं दाखवण्यासाठी किंवा त्याच्याकडे अनेक गोष्टी आल्या आहेत हे म्हणण्यासाठी म्हणूनच ती समुद्र मंथनाची गोष्ट निर्माण केली. त्यामुळे एका बाजूला ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे लक्ष्मी, कौस्तुभमणी, पारिजात वृक्ष, त्याच्यानंतर धन्वंतरी हे रूप, अशा सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी विष्णूकडे गेलेल्या आहेत. आणि मग शिवाकडे काय आलंय तर हलाहल आलंय आणि त्याच्या शमनासाठी म्हणून चंद्र हा त्याच्याकडे आलेला आहे. पण बाकी सगळ्या गोष्टी, चांगल्या चांगल्या गोष्टी, शंख वगैरे अशा सगळ्या चांगल्या गोष्टी या विष्णूकडे आलेल्या आहेत. त्यातली लक्ष्मी आहे. आणि ती लक्ष्मी विष्णूला देवतांनी अर्पण केली असं त्याच्यामध्ये वर्णन. लक्ष्मी ही विष्णूला देवतांनी अर्पण केली म्हणजे एक प्रकारे ज्या अर्थी शिव आणि पार्वती यांचा ज्या पद्धतीने विवाह झालेला आहे तशा पद्धतीचा काही लक्ष्मी आणि विष्णू यांचा विवाह नाही आहे. शिव पार्वती याच्यामध्ये पार्वती हिमालयाने त्याला अर्पण केली, पार्वतीने तपश्चर्या केली आणि शिव तिच्यावर प्रसन्न झाला आणि हिमालयाने पार्वतीला शिवाला अर्पण केलं, अशी ती कथा आहे. पण विष्णू आणि लक्ष्मीच्या बाबतीत तसं काही नाहीये. लक्ष्मी सापडलीच समुद्रामधून आणि तिला अर्पण केली विष्णूला. ती अर्पण कोणी केली? ती समुद्राने अर्पण केली आहे का? हो ठीक आहे, हरकत नाही असं म्हणता येईल. पण ती देवतांनी अर्पण केली असं वर्णन आहे. त्यामुळे विष्णू आणि लक्ष्मी यांचा हा जो जोडा जुळवण्याचं काम आहे ते इसवी सनाच्या 4थ्या शतकामध्ये भागवत पुराणाने आणि इतर पुराणांनी केलेलं आहे. त्याच्या आधी आपल्याला तसं काही सापडत नाही. लक्ष्मी ही स्वतंत्र देवता आपल्याला सापडते आणि विष्णू हा स्वतंत्र सापडतो. आणि ते दोघेही एक प्रकारे एक्सलन्सचे देव आहेत आणि म्हणून त्यांची जोडी ही व्यवस्थितपणे जमवली. ती इतकी चांगली जमली आहे की आता ते प्रतीक बनलेलं आहे की लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणजे चांगली नवरा बायकोचं एक चांगलं दाम्पत्य. तर असं त्या लक्ष्मीचं स्वरूप आहे. आता ही देवता ही स्वयंसिद्ध आणि अत्यंत महत्वाची देवता आहे. म्हणजे चांगल्या प्रकारची चलसंपत्ती, चांगल्या प्रकारची अचल संपत्ती आणि चांगल्या प्रकारचं ब्रँडिंग. तर ह्याची जी काही एकत्र देवता आहे तिचं महत्व अनन्यसाधारण आहे. ती स्वतंत्रपणे उभी राहणारी देवता आहे, तिला इतर कोणाची जरूर नाही. त्यामुळेच तिचं जे स्वरूप इसवी सन पूर्व समजा 8व्या शतकापासून 10व्या शतकापासून जे राहिले ते आजपर्यंत तसंच आहे. पण त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या धर्मांनी आणि पंथांनी देवता ही कल्पना एक प्रकारे अमान्य केली त्यांनी सुद्धा त्यांच्या अनुयायांसाठी आणि विशेषतः गृहस्थ असलेल्या सर्वसामान्य अनुयायांसाठी म्हणून त्या देवतेचा स्वीकार केला. त्यांनी ज्या देवतांचा स्वीकार केला त्याच्यामध्ये लक्ष्मी आहे. म्हणजे उदाहरणार्थ जैन लोकांनी लक्ष्मीचा स्वीकार केलेला आहे, बौद्धांनी लक्ष्मीचा स्वीकार केलेला आहे. आणि ही जी गजलक्ष्मीची जी शिल्प आहेत म्हणजे हत्ती हे त्या पाण्याचा अभिषेक तिच्यावर करतायत आणि ती त्या कमळावर बसलेली किंवा उभी असलेली अशा प्रकारची लक्ष्मी, ज्याला गजलक्ष्मी किंवा अभिषेक लक्ष्मी असं म्हटलं जातं, त्या अभिषेक लक्ष्मीची शिल्प ही आपल्याला त्यामुळे सगळीकडे सापडतात. म्हणजे ती हिंदू लेण्यांमध्ये सापडतात, ती बौद्ध लेण्यांमध्ये सापडतात आणि जैन लेण्यांमध्ये सुद्धा सापडतात किंवा जैन धर्म परंपरेमध्ये सुद्धा तिचा समावेश हा झाल्याचा आपल्याला दिसून येतो. त्यामुळे एक प्रकारे ज्या काही देवता आहेत सगळ्या त्यातली अत्यंत वास्तव अशी असलेली, रिअलिस्टिक, नुसती ट्रू नाही, केवळ खरी नाही तर वास्तव असलेली
ट्रू नाही तर रिअल असलेली अशा प्रकारची देवता म्हणून लक्ष्मी ही आपल्याला इसवी सनाच्या पूर्वीच्या 8व्या शतकापासून ते आजपर्यंत असल्याचं दिसून येतं आणि त्यामुळे तिच्या स्वरूपामध्ये काहीही बदल झालेला नाही. भारतीय धर्मांमधली जर काही एक प्रकारची इटर्नल अशा प्रकारची देवता जर कुठली आहे असं मला विचारलं तर मी ती लक्ष्मी आहे असं सांगेन.